च्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत. मी राजेंद्र मकोटे. ऑपरेशन सिंदूर हे कमालीचं यशस्वी झालेलं आहे. फक्त युद्ध पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचं म्हणूनही त्याकडं पाहिलं जातं आणि याबाबत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना काय वाटतं, विशेष करून माजी जवानांना काय वाटतं, यासाठी आपण आता सुभेदार NN पाटील सांगोडेकर, सेवानिवृत्त गॅजेटेड ऑफिसर इंडियन आर्मी, यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत. मिलिटरीचं आपलं लष्करी कारवाई, लष्करी सेवा केल्यानंतर त्यांनी विशेष करून पेन्शन जी मिलिटरीच्या जवानांसाठी लागते किंवा त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतात, या सर्वांसाठी आपलं मोठं योगदान दिलेलं आहे. याबद्दल त्यांना विविध ठिकाणी त्यांचा सत्कार झालेला आहे. हे जनरल विश्वेश्वर सिंग यांच्या हस्ते त्यांना हे गौरवपत्र कोल्हापूरच्या दौऱ्यात देण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर बिपिन आपले जे मेजर रावत यांच्या मेजर लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. असे सक्रिय असणारे, म्हणजे आता लष्करी सेवेनंतरही सक्रिय असणारे NN पाटील सर यांच्याशी आपण या ऑपरेशन सिंदूर संदर्भात चर्चा करणार आहोत. सर जय हिंद. संघर्ष योद्धा असणारे सुभेदार निवृत्त NN पाटील सर सांगोडेकर यांचं TV नेक्स्टच्या वतीने स्वागत. सर, मिशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूर हे आपण आता अनुभवलेलं आहे, तर लष्करी सेवेतील माझी जवान आणि म्हणून आपल्याकडे काय वाटतं, सगळं कसं बघतं? नमस्कार. हे ऑपरेशन सिंदूर या ऑपरेशनविषयी आपल्याला सांगायचं वाटलं की त्यांना थोडक्यात म्हणजे आम्ही त्यांची बदला घेतलेला आहे. भारताने त्यांचा बदला एवढ्यासाठीच घेतला की पंतप्रधानांना ज्या पद्धतीनं त्यांच्या पत्नींना सोडून पतींना ठार करण्यात आलं त्या ठिकाणी, आणि त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की जा मोदीला जाऊन सांग. या अशा सांगण्यावरून केवळ एकटे मोदीच नव्हे तर भारतात जितके पक्ष आहेत, जितके लोक आहेत, सगळेच आज मोदींच्या बरोबर आहेत. आणि त्या मोदींना बोलले म्हणजे ते आम्हालाच बोलल्यासारखं झालं. या प्रकारे समजून आम्ही त्यांचा बदला घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जो कालचा प्रकार झाला त्याच्यामध्ये कोणत्याही सिव्हिलियनचं किंवा आर्मीचं किंवा नुकसान होऊ नये ही काळजी घेतलेली आहे. आम्हाला त्यांच्या आर्मीची ठिकाणं माहिती असून त्या ठिकाणी उड्डाण केले नाहीत. आपले आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्हींचे कमांडर आणि त्यांचे जे CDS चीफ कमांडर डिफेन्स सर्व्हिसेसचे जे आहेत, या सगळ्यांनी मिळून एक डिसिजन घेतला आणि पंतप्रधानानं याची कल्पना दिली. आणि त्यांनी बरोबर जी जी दहशतवादाची 9 ठिकाणं होती, जवळजवळ 6 ठिकाणं आहेत ते पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणजे POJK आपण म्हणतो, आणि शिवाय काही बाहेरच्या पाकिस्तानच्या इतर ठिकाणी जी जी अशी ठिकाणं आहेत जे त्या ठिकाणी दहशतवादी राहतात, ट्रेनिंग देतात, अशा लोकांच्या ठिकाणीच आम्ही हल्ला केला. एकही सिव्हिलियन त्याच्यामध्ये मारला गेला नाही, एकालाही त्रास झाला नाही. आणि हे केवळ आम्ही सांगतो म्हणून नव्हे, पाकिस्तानातले जे नागरिक आहेत त्यांनी स्वतः बोलून दाखवलं की नुकसान जरूर झालेलं आहे, परंतु एकाही व्यक्तीचं त्याच्यामध्ये नुकसान झालं नाही. हे एक आपलं चांगलं कौशल्याचा भाग आहे. आणि याचबरोबर की आंतरराष्ट्रीय पातळीवरही, म्हणजे हा 15 दिवसाचा काळ गेला पहिलगाम हल्ला झाल्यानंतर, त्यामध्ये केंद्र सरकार असेल आणि आपलं मिलिटरी सगळं असेल, मिलिटरीने सगळी तांत्रिक सगळी तपशिलानं काम केलेलं आहे. त्याचबरोबर अमेरिकेपासून म्हणजे आंतरराष्ट्रीय ह्याचा सपोर्ट मिळवण्याचा, आणि ह्याबरोबर पाकिस्तानची नेमकी गुची झाली का, म्हणजे आता युद्ध पण करू शकत नाही, आणि अशी त्यांची नेमकी गुची या नेमकं या करण्यात ते मिशन यशस्वी झाले. त्यांच्या एखाद्या जरी त्या, कारण आम्हाला मिलिटरीची त्यांची ठिकाणं माहिती आहे, आमचे गुप्तहेरही त्या ठिकाणी आहेत, सगळ्या ठिकाणी ती माहिती काढून घेतात. आणि आम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आपल्याकडनं हल्ला होऊ शकतो, पण त्या प्रकारे तो हल्ला झालेलाच नाही. म्हणजे जे दहशतवादी आहेत त्यांनाच नेमकं आम्ही नोटीस केलेलं आहे आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे गोची एवढ्यासाठी झाली की लोकांच्या पुढे काय सांगावं. आणि संपूर्ण आता अमेरिका, रशिया, जपान या सगळ्यांनी, इवन चीन आपण जरी म्हटलं त्यांनी हे दुर्दैवी आहे हा शब्द त्यांचा कुठेतरी काल आलेला आहे, पण दुर्दैवी जर असेल तर आम्ही दहशतवादाच्या विरोधात आहे त्यांनी क्लिअर केलेलं आहे चायनाने. त्या चायनाने हे क्लिअर केल्यामुळे बाकी आम्हाला काय होतं की ते आम्ही दहशतवादाच्या विरोध आहे, तुम्ही दहशतवादाच्या विरोधात आहात, म्हणून आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादावरती हल्ला केला, याविषयी तुम्हाला कोणाला शंका घ्यायचं कारणच नाही. आणि त्यामुळे इतर बरेचसे असे देश आहेत, आता जवळजवळ 165 देशांच्याकडून
आपल्याला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे की आपण केलाय ते बरोबर आहे. म्हणजे भारतासह जगात सगळीकडे दहशतवादाची एक समस्या आहे किंवा सगळ्यांना त्याचा त्रास आहे आहे. आणि त्याचा बिमोड कसा करावा याचा एक पॅटर्नच भारतानं घालून दिला असं म्हणायचं. येस येस, भारताने हे घालून दिलं. पाण्याच्या बाबतीत बघा, सिंधूचं पाणी त्यांना कमी केलं. इतर काही सुविधा आहेत, विमानाची ठिकाणं बंद केली, दळणवळण कमी केलं आणि याचप्रमाणे 1971लाही केलं होतं आणि म्हणून कसलाही नुकसान न होता. आपल्याला माहिती आहे, इंदिरा गांधींनी त्यावेळी सांगितलं होतं की त्यावेळी देखील 71ला एप्रिलमध्येच हा प्रकार चालला होता. त्यावेळेला इंदिरा गांधींनी सांगितलं की त्यांच्यावर तुम्ही हल्ला करायचा आहे, कारण पूर्व पाकिस्तानच्या वरती पश्चिम पाकिस्तान अन्याय करत आहे. परंतु त्या दृष्टिकोनातून त्यांना हे सांगितलं की आपण तुम्ही इमिजिएट करायचं म्हटलं तर शक्य होणार नाही, त्याच्यामध्ये लॉस खूप आहे. समजावून सांगितल्यानंतर ते ऐकले आणि बरोबर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांच्यावरती असा हल्ला केला की त्यांना शेवटी 93,000 सैनिकांना शरणागती पत्करावं लागल्या आमच्या जनरल पुढे आणि तो एक आमचा फार मोठा विजय होता. आता ह्यानंतर पाकिस्तान आपल्यावर हल्ला करेल किंवा काय करेल किंवा पाकिस्तान स्तब्ध राहील किंवा पाकिस्तानात आता आपलं पाणी बंद केलेलं आहे, आपण अटॅक केलेला आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरून सगळं आपल्याला समर्थन आहे. या सगळ्याबरोबर पाकिस्तान अंतर्गत बंडाळी होऊन पाकिस्तान परत एकदा फुटू शकेल का आपापला आता? ते अगदी डेफिनेटली तेच होणार आहे. त्याचे 4 हिस्से होणार आहेत अजूनही. बलूचपासून कालच बलूचनं त्यांचे 10 माणसं उडवली. याचं कारणच फक्त इतकं आहे की त्यांच्यामध्ये ती सुधारणा जोपर्यंत ते स्वतः वरचे अधिकारी विचार करत नाहीत, तोपर्यंत ते होणार नाही. खालच्या लोकांची चूक फार कमी आहे, परंतु यांचे जे राजकारण करणारे किंवा आर्मीचे लोकं, या लोकांनी जोपर्यंत विचार करणार नाहीत, तोपर्यंत ते असंच चालत राहणार. त्यामुळे त्यांना धडा शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. हे जे झालेलं आहे, याला एकाही व्यक्तीकडून आम्हाला विरोध नाही, आमच्या सरकारला विरोध नाही. शिवाय आमच्या ह्या जितके म्हणून पक्ष म्हणून आपण सगळे आहेत, या सगळ्यांच्या मनात दहशतवाद कमी झाला पाहिजे हा पाहणं. मिशन सिंदूर एक परफेक्ट नाव दिलं की आपल्या नवऱ्यानं मारलं होतं, पत्नीनं मारून दिलं होतं आणि त्यावर 2 आपल्या लष्करातल्या मुली किंवा आज ज्या मोठ्या टॉप पोस्टला आहेत सोफी आणि हे म्हणजे भारतीय लष्करच अशा प्रकारे मोठं सर्वोच्च पद महिलांना देऊ शकतं असा एक चांगला संदेश या निमित्तानं गेलेला आहे. आमच्या 1-2 महिला, एक मुस्लिम महिला आहे आणि एक पंजाबी महिला आहे. आपल्याला माहिती आहे आता त्यांची नावही प्रसिद्ध झालेली आहेत. तर त्या कर्नलने हे दाखवून दिलं की इतर जातीभेद तर आमच्यामध्ये मुळीच नाही. कोणत्या जातीचा माणूस कुठे आहे मुळीच नाही. परंतु अशा प्रकारच्या वागणाऱ्यांना त्यांना आम्ही दहशतवादी ठरवतो आणि त्यांच्याशीच आपण त्यांना धडा शिकवतो. ह्यामध्ये आपली आधुनिक अशी जी उपकरणं गेली होती ती वापरली गेली, विमानं वापरली गेली, राफेल वगैरे. विमानं हां. वापरली गेली. हां, हां. त्याच्यानंतर हे आता क्रूज, ब्रह्मोस, राफेल आणि इथे ही सगळी जे ड्रोन वगैरे वापरले गेले इतके आधुनिक आहेत आणि भारत त्यावरनं तयार आहे, तयारीत आहे. आता ब्रह्मोसचा अर्थ कदाचित आपल्याला आमच्या ब्रह्मा नदीच्या किनारे त्याचे काही पार्ट्स या ठिकाणी असेंबल होतात आणि ह्याचं रशियाचं जो मॉस्को आहे, मॉस्कोजवळ ते मास्क नावाचं एक नदी आहे, त्या ठिकाणी त्यांचं ते प्रोडक्शन होतं. या दोघांनी मिळून आम्ही केलेलं आहे आणि तो ब्रह्मोस इतका जबरदस्त आहे. त्यांनी पाण्यामधून किंवा हवेमधून आणि जमिनीवरून शस्त्र हल्ला करण्यासाठी ते अत्यंत पॉवरफुल मशीन. त्यामुळे ब्रह्मोस होत, राफेल, सुखोई आपल्याला माहिती आहे. 71मध्ये आमची 54 विमानं उडली, त्यापैकी 7चे आमचे वैमानिक त्याच्यामध्ये काम केले. त्याचप्रमाणे आत्ता आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिघांचे जे कमांडर आहेत आणि त्यांचे CDSशी संपर्क साधून हे जी कारवाई केली तर केवळ 1:05 सुरू झाली आणि प्रत्येक 5-5 मिनिटाचा रिपोर्ट. म्हणजे आता समज म्हणजे रात्र जरूर होती, पण आमच्यासाठी तो दिवसच होता. आम्ही ते अगदी मोजत होतो. 1:05 कुठे हल्ला केला, 1:07 केला, 1:09, 1:11 आणि 1:30ला संपूर्ण लढाई संपली असं जाहीर करून या ठिकाणी सांगण्यात आलं आणि विथिन 25 मिनिट्स इतके त्यांची 9 बंकर्स उद्ध्वस्त केले. आणि हा बंकरचा परवा देखील हा जो भाग घेतला, काय घेतलं तर मी त्याने मॉक ड्रिल घेतलं. मॉक ड्रिलचा अर्थच असा आहे की त्याच्यात सिव्हिलियन लोक किंवा इतर लोकांना काही धोका होऊ नये. एक सोल्जर जरी गेला तर लाखो रुपये खर्च करून त्याला ट्रेनिंग सेंटरमध्ये तयार करावं लागतं.
तसंच त्यांना कित्येक लाख रुपये खर्च करून हे असे दहशतवादी तयार करतात आणि केवळ त्यांचा पैसा याच्यामध्ये गेल्यामुळे प्रगती शून्य आहे. हे फक्त भारतच म्हणत नाही, ऑल ओव्हर वर्ल्ड त्यांना म्हणतं की त्यांची प्रगती शून्य आहे. याचं कारण फक्त इतकंच की दे आर नॉट युजिंग प्रॉपर युटिलायझिंग द प्रॉपर मनी. शेवटचा प्रश्न असा आहे की आता मॉब ड्रिल सगळीकडे मोठ्या मोठ्या शहरात झालेला आहे. थोडी युद्धजन्य परिस्थिती असणार आहे. तर सामान्य नागरिकांनी आता कशा प्रकारे दक्ष राहिलं पाहिजे किंवा काय केलं, काळजी घेतली? नाही, सामान्य नागरिकांना परवा 244 डिस्ट्रिक्टना जी भारतानं जी ट्रेनिंग दिली फार योग्य आहे. म्हणजे लहान मुलांना देखील, शाळेतल्या मुलींना देखील. जर एखाद्या वेळा अर्थक्वेक झाला तर इमिजिएटली उतरून जसं आपण खाली जातो तसं सायरन झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी सेफ्टीचे भाग आहेत त्या ठिकाणी जायचं आहे. गाडी चालू असेल तर ते त्या ठिकाणी थांबवायचं आहे. झाडाखाली न राहता बाजूला राहायचं आहे. ओपन ग्राउंडमध्ये राहायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचे घ्यायचं. 1961ला ज्या वेळेला गोवा ताब्यात घेतला आपण 36 तासामध्ये, त्यावेळेला त्यांनी पोर्तुगीजांना पाकिस्तानकडून आपल्याकडे येऊन अटॅकसाठी मदत घेतली होती. त्यावेळी देखील सायरन वाजवायचं नाही, लाईट आऊट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या. आणि स्ट्राईक देखील हा एक भाग होता, त्यामुळे त्यावेळी देखील केलं. आणि 1965मध्ये जी लढाई झाली म्हणजे 1947 पासून 65पर्यंत जवळजवळ 18 वर्षे लहान लहान घटना कायम व्हायच्या. त्याला 2 मारले, त्याचे 2 मारले, हे गेले ते गेले. या सगळ्याचा विचार करून आमच्या जनरलने प्लॅनिंग केला. आणि तुम्हाला जरूर त्या पंख्याखाली बसून प्लॅनिंग केलं असं म्हणत असाल, परंतु त्या कुठल्या रस्त्याहून आमचे किती शिपाई पास होऊ शकतात हे जनरलना तिथे बसून माहिती असतं. आणि त्यामुळे त्या प्लॅनिंगमुळे, परफेक्ट प्लॅनिंग केल्यामुळे 1965ची आपण व्यवस्थितपणे जिंकली. आणि त्यांचा ताबा देखील आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या. नागरिकांनी आता मॉक ड्रिलचं ट्रेनिंग झालेलं आहे किंवा आता जिल्हाधिकारी कार्यालय असेल, मग आपलं ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका, तिथून ज्या ज्या सूचना येतील त्या सर्वांचं पालन करावं असं NN सरांनी सांगितलेलं आहे. आपलं लष्करी सेवेत आल्यानंतर सुद्धा त्यांनी सामाजिक बांधिलकी पत्करून पश्चिम महाराष्ट्राचं मेन्शनसाठी फार मोठं काम केलेलं आहे. जवानांच्या पेन्शन मिळण्यासाठी अगदी न होणारी प्रकरणंसुद्धा, अगदी एक जवान गायब झालेले आहेत पण त्यांच्या फॅमिलीला पेन्शन देण्याचंही काम त्यांनी कौशल्याने केलेलं आहे. त्याचबरोबर कारगिल युद्धापासून स्वामी विवेकानंद ट्रस्टतर्फे राख्या पाठवल्या जातात आणि त्या लाखभर राख्या या सगळ्या बॉर्डरवर जातात. त्यासाठी सुद्धा आमच्याबरोबर ते समोर काम करत आहेत. संघर्ष योद्धा हे त्यांचं या सर्वाचं पुस्तक हे त्या संदर्भातलं प्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा आपण त्याच्याशी या सर्व विषयाशी संवाद साधणारच आहोत. आपला वेळ काढून NN पाटील सरांनी आपला हा अनुभव कथन केला. 1 मिनिट मी परत बोलू आपलं, फक्त 1च मिनिटासाठी. आपल्या बाहेर आपण लढायच्या वेळेस खाली खड्डा का खोदतो? ज्या वेळेला आर्टिलरीचे बंबार्डमेंट येतात तर ते गोळ्या अशा उड्या टाकत टप्प्याटप्प्यानं जातात. तर ते चुकून कुठं पडून निघून त्या खड्ड्यात जर उतरला तर आपल्याला ती गोळी लागू शकत नाही. म्हणजे स्वतःला कसं वाचवायचं, सिव्हिलियनला कसं वाचवायचं. एखाद्या वेळ पाकिस्तानवर जरी हल्ला केला तर पाकिस्तानचा एकही नागरिक मरता कामा नये ह्याची काळजी आमचे कमांडर घेतात. आणि तीच काळजी आमच्या 14 लाख जे आर्मी आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे कमांडर, ह्या सगळ्यांनी मिळून ते घेतलेलं आहे. आणि म्हणून कुठल्याही सिव्हिलियनला आपल्यापासून त्रास नाही. धन्यवाद. हा संवाद साधल्याबद्दल NN सरांचं पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. जय हिंद.